स्वामींचे 11 गुरुवार उपवास कसे करावे? प्रस्तावना इंट्रो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमच्या जीवनात अडचणी, आर्थिक संकट, मनः शांतीचा अभाव किंवा एखादी अपूर्ण मनोकामना असेल तर स्वामींचे 11 गुरुवार व्रत तुमचे जीवन बदलू शकते. स्वामी समर्थ यांच्या कृपेने हजारो भक्तांचे जीवन बदलले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींचे 11 गुरुवार व्रत कसे करावे, योग्य पद्धत काय आहे आणि कोणती काळजी घ्यावी. 1. व्रत सुरू करण्यापूर्वी. हे व्रत कोणत्याही शुभ गुरुवारी सुरू करू शकता. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा शुभ्र वस्त्र परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ ठेवा. 2. पूजेची तयारी. एका चौरंगावर पिवळे कापड अंथरावे, त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. विड्याची पाने व त्यावर सुपारी ठेवावी. घंटा ठेवावी. तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती पेटवावी. पूजेसमोर सुंदर रांगोळी काढावी. 3. संकल्प कसा करावा? हातात अक्षता व पाणी घेऊन मनोभावे प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ, माझी अमुक मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून मी 11 गुरुवार व्रत करीत आहे. मला श्रद्धा, सबुरी आणि सातत्य द्या. 4. व्रत कथा वाचन. यानंतर 11 गुरुवार व्रत कथा पुस्तकातील कथा भावपूर्वक वाचा. वाचन करताना मन स्थिर आणि श्रद्धायुक्त असावे. कथा पूर्ण झाल्यावर स्वामींचे नामस्मरण करा. 5. जप आणि आरती. कथा वाचनानंतर स्वामींची आरती करा. श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करा. नामजप करताना पूर्ण विश्वास ठेवा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. 6. नैवेद्य. पूजा पूर्ण झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवा. गोड पदार्थ, केळी किंवा साधे अन्न अर्पण करू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतरच भोजन करावे. व्रत करताना घ्यायची काळजी. शक्य असल्यास उपवास करा. फळाहार चालेल. राग, वाद, नकारात्मक विचार टाळा. सातत्य राखा. 11 गुरुवार मध्ये खंड पडू देऊ नका. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करा. प्रसाद वाटप किंवा गरजूंना अन्नदान. समारोप. एंडिंग. मित्रांनो, 11 गुरुवार व्रत हे केवळ उपवास नाही तर श्रद्धा आणि सबुरीची परीक्षा आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य ते फळ नक्की मिळते. निशंक हो, निर्भय हो मनारे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर स्वामी भक्त सागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.